नमस्कार, मी मीराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी 1 किलो गाजर घेतले, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता आपण हे गाजर किसून घेऊया. तुम्ही बघू शकता पूर्ण 5 मिनिटं लागले मला गाजर किसायला. तर आपण बाउलमध्ये काढून घेऊया. इथे कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे. आणि हा गाजराचा किस घालायचा आहे आणि तुपामध्ये चांगलं आपल्याला हे गाजर 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे हलवा. तुपामध्ये चांगलं परतून घेतलं की हलव्याचा टेस्ट एकदम छान येतो. आता याच्यामध्ये आपल्याला 1 पाव दूध घालायचंय. चांगलं मिक्स करायचंय. तर 3 ते 4 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून हलवा शिजवून घ्यायचा आहे. तर जोपर्यंत हलवा आपला शिजतोय तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट भाजून घेऊ. तर दूध आणि ड्रायफ्रूट नाही जरी टाकलं तुम्ही तरी पण हलवा एकदम टेस्टी बनून तयार होतो. चला, आपलं ड्रायफ्रूट भाजून तयार आहे. आता आपण हलव्याकडे वळूया. तुम्ही बघू शकता पूर्ण दूध मुरलंय हलव्यामध्ये. तर एकदा मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला 1 पाव साखर घालायची आहे. तर 1 किलो हलवा आहे तर 1 पाव साखर आणि 1 पाव दूध घातलंय आपण याच्यामध्ये एकदम बरोबर प्रमाणे. आता अर्धा चमचा इलायची पावडर घालायची आहे आणि परत एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हलवा. आता 2 ते 3 मिनिटं आपल्याला परत झाकण ठेवून मोठ्या गॅसवर हलवा शिजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर मस्त रंग आलाय हलव्याला. आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया. परत एकदा चांगलं मिनिटभर परतून घ्यायचा आहे हलवा. एकदम टेस्टी आणि पौष्टिक आपला गाजरचा हलवा बनून तयार झालाय. आपण प्लेटिंग करून घेऊया. गरम आपला हलवा बनून तयार आहे. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप टेस्टी बनतो हलवा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.